इराण, इस्रायल आणि अमेरिका तीन देशांच्या युद्धामुळे मिडल ईस्ट रिजन मागच्या 12 दिवसांपासून पेटलंय. 28 फेब्रुवारीला अमेरिका आणि इस्रायलनं इराणवरती हल्ला करून युद्धाला सुरुवात केली. इराणने या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. यामध्ये दोन्ही बाजूंचं मोठं नुकसान झालंय. युद्धात आतापर्यंत जवळपास 2000 मृत्यू झाल्याची बातमी, हजारो जण जखमी आहेत. युद्धात अमेरिकेला रोज अंदाजे $1 बिलियन खर्च येतोय. हा आकडा प्रचंड मोठा आहे. साहजिकच अमेरिकेला हे युद्ध महागात पडल्याचं दिसतंय. या युद्धाचे परिणाम फक्त अमेरिका आणि इराणवरतीच नाही तर अनेक देशांवरती झाले आहेत. इराण मिडल ईस्ट मधल्या देशांवरती करत असलेल्या हल्ल्यांमुळे त्यांचं मोठं नुकसान होतंय. सोबतच या युद्धाचा फटका भारतासह महाराष्ट्रालाही बसलाय. युद्ध इराण आणि अमेरिकेत सुरू असलं तरी यामुळे महाराष्ट्राचं मोठं नुकसान होत आहे. राज्यातले अनेक सेक्टर्स असे आहेत जे थेट या युद्धामुळे प्रभावित झालेत. इराण अमेरिका युद्धाचा फटका महाराष्ट्राला कसा बसतोय, या युद्धामुळे महाराष्ट्रातले कोणकोणते सेक्टर्स प्रभावित झालेत, जाणून घेऊया या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. इराण आणि अमेरिका युद्धामुळे प्रभावित झालेलं महाराष्ट्रातलं सर्वात महत्त्वाचं सेक्टर आहे ते म्हणजे कृषी. या युद्धाचा फटका महाराष्ट्रातल्या अनेक कृषी उत्पादनांना बसला आहे. महाराष्ट्रातली द्राक्ष, केळी, कांदे तसंच साखरेची उत्पादनं यामुळे प्रभावित झाली. सध्या राज्यात द्राक्षांचा हंगाम सुरू आहे, पण ऐन हंगामातच युद्ध सुरू झाल्यामुळे द्राक्षाच्या निर्यातीवरती परिणाम झालाय. नाशिकच्या द्राक्षांना आखाती देशांमध्ये चांगली मागणी असते. 7 मार्चच्या बातमीनुसार युद्धामुळे जवळपास 5 ते 6 हजार टन द्राक्ष मुंबईच्या बंदरावरच अडकून आहेत. याशिवाय आणखी 10,000 टन द्राक्ष निर्यातीसाठी तयार आहेत. मात्र युद्धजन्य परिस्थितीमुळे आता ह्या द्राक्षांना भारतीय बाजारातच कमी किमतीत विकावं लागणार आहे. मुंबई जवळच्या JNPT बंदरावर दुबईला जाणारे द्राक्षाचे 80 कंटेनर उतरवून ठेवलेत. याशिवाय नाशिकवरून पाठवलेले 200 पेक्षा जास्त कंटेनर बंदराबाहेरच थांबले आहेत. ताजी द्राक्ष जर एकाच ठिकाणी जास्त दिवस साठून राहिली तर त्यामध्ये साखरेचं प्रमाण वाढतं. त्यानंतर ही द्राक्ष आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यातीसाठी योग्य मानली जात नाहीत. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार जर पुढच्या 10 दिवसात द्राक्षांचा व्यापार पुन्हा सुरू झाला नाही तर एकट्या नाशिक जिल्ह्यात तब्बल 200 कोटी रुपयांच्या परकीय चलनाचं नुकसान होण्याची शक्यता आहे. हीच अवस्था महाराष्ट्रातल्या केळींची आहे. युद्धाच्या परिस्थितीमुळे केळींची निर्यातही थांबली आहे. मार्चच्या सुरुवातीला एकट्या सोलापूरमध्ये केळीचे जवळपास 1200 कंटेनर कोल्ड स्टोरेजमध्ये असल्याची बातमी आहे. JNPT बंदरावर सुद्धा केळींचे अनेक कंटेनर्स अडकून आहेत. हे कंटेनर्स हलत नसल्यामुळे आता निर्यातदारांनी त्यांना माघारी बोलवण्यास सुरुवात केली आहे. जानेवारीमध्ये निर्यात योग्य केळींना 1900 ते 2400 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव होता, पण आता तोच भाव 900 ते 1000 रुपयांपर्यंत घसरलाय. केळी खराब होऊ नयेत म्हणून शेतकऱ्यांना ती दिल्लीतल्या स्थानिक व्यापाऱ्यांना कमी किमतीत विकावी लागतायत. द्राक्ष झाली, केळी झाली, महाराष्ट्रातल्या कांद्याला सुद्धा या युद्धाचा मोठा फटका बसलाय. मिडल ईस्टमध्ये दुबई हे भारतातल्या कांदा निर्यातीचं प्रमुख केंद्र. मात्र युद्धामुळे शिपिंग कंटेनरची वाहतूक थांबली आहे. युद्ध सुरू झाल्यानंतर JNPT बंदरावर नाशिक आणि महाराष्ट्राच्या इतर भागातल्या कांद्याचे जवळपास 150 कंटेनर्स अडकले. हे कंटेनर्स प्रामुख्याने दुबई आणि मिडल ईस्टच्या आणखी शहरांमध्ये जाणार आहेत. त्या 150 कंटेनर्समध्ये सुमारे 4500 टन कांदा असल्याची माहिती. इराण हा भारतीय साखरेचा प्रमुख इम्पोर्टर. केंद्र सरकारने या सीझनमध्ये 20 लाख टन साखरेच्या निर्यातीला मंजुरी दिली आहे. मात्र युद्धामुळे बंदर अब्बास सारखी इराणी बंदरं क्लोज झाल्यामुळे प्रत्यक्षात 5 लाख टन साखरेचीच निर्यात होईल असा अंदाज आहे. इराणच्या बंदर अब्बास मार्गे भारतातून मध्य आशियातल्या देशांनाही निर्यात होते. मात्र युद्धामुळे हा मार्ग बंद झालाय. त्यामुळे मराठवाड्यातून होणारी हरभरा, तूर आणि सोयाबीनची निर्यात सुद्धा थांबली आहे. इराण अमेरिका युद्धाचा फटका महाराष्ट्रातल्या MIDCंनाही बसलाय. चाकण, पिंपरी चिंचवड तसंच ठाणे, बेलापूर ही महाराष्ट्रातली औद्योगिक केंद्र. या MIDC मधल्या लघु आणि मध्यम उद्योगांना युद्धामुळे कच्चा माल मिळणं अवघड झालंय. पिंपरी चिंचवड MIDCतल्या प्लास्टिक, रंग आणि कोटिंग उद्योगांसाठी लागणारा बराचसा कच्चा माल कतार, इराण आणि सौदी अरेबियातून येतो. युद्धामुळे त्यांचा पुरवठा थांबलाय. टायर प्रोडक्शनसाठी कच्च्या तेलाचे डेरिव्हेटिव्हज वापरले जातात, पण आखाती देशांमधून होणाऱ्या कच्च्या तेलाच्या आयातीवरती परिणाम झाल्यामुळे पुण्यातलं ऑटो मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर प्रभावित झाले. मिडल ईस्ट मधल्या युद्धाचा परिणाम भारतातल्या गॅस पुरवठ्यावरती पण झालाय. भारतात येणारं जवळपास 50% कच्चं तेल
आणि 54% LNG हॉर्मुझच्या सामुद्रधुनी मार्गे येतं. युद्धामुळे हा मार्गच बंद झाला आणि याचा परिणाम भारताच्या गॅस पुरवठ्यावर झाला. आता गॅसचा पुरवठा कमी झाल्यामुळे अनेक MIDC मधलं काम ठप्प झालंय. टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार चाकणमधल्या मास प्रिसिजन प्रायव्हेट लिमिटेड या पावडर कोटिंग युनिटमध्ये जवळपास 250 कामगार काम करतात. पण LPGच्या कमतरतेमुळे शुक्रवारपासून त्यांचंही काम थांबलंय. या प्रोडक्शन कंपनीचं मंथली टर्नओव्हर 7 ते 8 कोटी रुपये. पण आता काम थांबल्यामुळे दिवसाला 25 लाख रुपयांचं नुकसान होतंय. कोविड लॉकडाऊन दरम्यान ही परिस्थिती निर्माण झाली होती. तशीच परिस्थिती पुन्हा आली असल्याचं कंपनीच्या मालकांचं म्हणणं आहे. चाकणच्या सह्याद्री इंडस्ट्रीजची अवस्थाही हीच आहे. गॅसच्या कमतरतेमुळे या कंपनीचं काम मागच्या 4 दिवसांपासून थांबलंय. प्रोडक्शन थांबल्यामुळे कंपनीच्या 10 ते 15 कामगारांकडून सध्या युनिटच्या स्वच्छतेचं काम करून घेतलं जात असल्याचं कंपनीच्या मालकांनी सांगितलंय. चाकण आणि भोसरी MIDC मधल्या स्टील उद्योगांची हीच अवस्था आहे. या उद्योगांना दर आठवड्याला जवळपास 10 सिलेंडर्स लागतात. पण आता बहुतेक कंपन्यांकडे फक्त एका आठवड्याच्या सिलेंडर्सचा साठा शिल्लक आहे. या MIDC मधल्या अर्ध्यापेक्षा जास्त इंडस्ट्रीज LPG पुरवठ्यावर अवलंबून आहेत. पण LPGच्या कमतरतेमुळे या इंडस्ट्रीजना मोठा फटका बसलाय. इराण अमेरिका युद्धामुळे महाराष्ट्रातलं आणखी एक महत्वाचं सेक्टर प्रभावित झालंय. ते म्हणजे डायमंड आणि ज्वेलरी सेक्टर. मुंबईमधली हिऱ्यांची इंडस्ट्री ही दुबईशी कनेक्टेड आहे. भारतात प्रक्रिया केलेले जवळपास 70% हिरे हे दुबई मार्गेच आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये पाठवले जातात. साधारणपणे मुंबई आणि सुरतहून दररोज 400 ते 500 हिऱ्यांची पार्सल्स दुबईला जातात. तर तिथून 250-300 पार्सल्स मुंबईला येतात. पण युद्धामुळे दुबईच्या अनेक फ्लाइट्स रद्द झाल्या. याचा परिणाम या व्यापारावरती झालाय. मुंबईच्या भारत डायमंड बोर्स आणि झवेरी बाजाराला याचा फटका आता जाणवू लागलाय. भारतातल्या सोन्याच्या दागिन्यांच्या निर्यातीसाठी आखाती देश ही सर्वात मोठी बाजारपेठ. भारताच्या एकूण दागिन्यांच्या निर्यातीमध्ये या देशांचा वाटा 50% जास्त आहे. मुंबई हे भारतातल्या ज्वेलरी इंडस्ट्रीचं केंद्र आहे आणि या युद्धाचा मोठा फटका या इंडस्ट्रीला बसलाय. महत्वाचं म्हणजे दुबईमध्ये फक्त दागिने आणि हिऱ्यांची विक्री होत नाही, तर ते शहर हिऱ्यांच्या लिलावाचं केंद्र आहे. पण युद्धाच्या परिस्थितीमुळे आता मार्च महिन्यातल्या अनेक टेंडर्स पुढे ढकलण्यात आलेत. फक्त दुबईच नाही तर झवेरी बाजारातल्या दागिन्यांसाठी इस्रायल ही सुद्धा खूप मोठी बाजारपेठ. गेल्या वर्षी भारतातून इस्रायलला $514 मिलियन दागिन्यांची निर्यात झाली होती. पण युद्धामुळे इस्रायलमधल्या तेल अविवच्या अनेक फ्लाइट्स रद्द झाल्या. त्या पुन्हा कधी पूर्ववत होतील याचा अंदाज कुणालाही नाही. त्यामुळे आता याचा फटका मुंबईच्या ज्वेलरी इंडस्ट्रीला बसायला लागलाय. एकूणच इराण अमेरिका युद्धाचा मोठा फटका महाराष्ट्राला बसलाय. महाराष्ट्राचं कृषी सेक्टर यामुळे सर्वाधिक प्रभावित झालंय. द्राक्ष, केळी आणि कांद्यासारखी कृषी उत्पादनांची निर्यात युद्धामुळे थांबली आहे. मिडल ईस्ट मधून कच्च्या मालाची आयात थांबल्यामुळे राज्यातल्या लघु आणि मध्यम उद्योगांना हादरा बसलाय. तर गॅसच्या कमतरतेमुळे अनेक उद्योग थेट ठप्प होत आहेत. मुंबईच्या डायमंड आणि ज्वेलरी इंडस्ट्रीला सुद्धा याचा फटका बसलाय. युद्ध जर आणखी लांबलं तर या सर्व सेक्टर्सवरती आणखी मोठा परिणाम होऊ शकतो असंही म्हणलं जातंय. त्यामुळे साहजिकच युद्ध जरी इराण अमेरिकेत असलं तरी ती आता महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा बनली आहे. तुम्हाला या घडामोडींबद्दल काय वाटतं? इराण अमेरिका युद्धाचा महाराष्ट्राला आणखी कसा फटका बसतोय? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी पोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.